उमेदवारी जाहीर होण्याआधीच नवनीत राणांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे। खासदार नवनीत राणांकडून मेळघाटमध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। खासदार नवनीत राणा यांनी प्रचार रथ तयार केलेला आहे। प्रचार रथाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांचे फोटो झळकतायत। बॅनरवर नवनीत राणांचा मेळघाट की बेटी असा उल्लेख करण्यात आलेला आहे। नवनीत राणांना नेमकी कसली घाई झाली आहे हा सवाल आता उपस्थित होतोय। भाजपनं नवनीत राणांना उमेदवारीचं आश्वासन दिलंय का, हाही एक मुद्दा आहे। खासदार नवनीत राणा यांना पुन्हा साथ द्या असे प्रचार रथ सध्या उमेदवारी आधीच अमरावतीमध्ये या ठिकाणी फिरताना दिसतात। प्रचार बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांचे या ठिकाणी फोटो झळकतायत। त्यामुळे नवनीत राणांना नेमकी कसली घाई आहे हा सवाल इथून या सगळ्या दृश्यातून उपस्थित केला जातोय। मेळघाट की बेटी नवनीत असं या ठिकाणी या प्रचार रथावर लिहिण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडून। सूरज, काय चाललंय नेमकं अमरावतीत? उमेदवारी जाहीर होण्याआधीच नवनीत राणांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। नक्कीच लागवी, आपण जर बघितलं तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सध्या अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावर आहेत। त्या जर बघितलं तर सध्या आदिवासी लोकांसोबत त्या दिवाळीपूर्वी जर बघितलं तर आदिवासीचा मोठा सण या ठिकाणी राहतो आणि त्याच ठिकाणी जर बघितलं तर लोकसभा निवडणुकी सुरू होण्यापूर्वीच म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वीच नवनीत राणांनी आपल्या प्रचाराचा जो शुभारंभ आहे तो मेळघाटमध्ये करण्यात आलेला आहे। या ठिकाणी भले मोठे प्रचार रथ या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी बॅनरवर मेळघाट की बेटी असा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर सध्या नवनीत राणा यांचा जात पडताळणीचा जो निकाल आहे लवकरच याकडे एका आठवड्यामध्ये तो सुप्रीम कोर्टामध्ये लागणार आहे आणि नवनीत राणा यांना कुठल्याही पक्षाने अद्यापर्यंत उमेदवारी जाहीर केली नाही। किंबहुना भाजपमध्ये जाण्याच्या ज्या चर्चा होत्या त्या सुद्धा चर्चेला या ठिकाणी विराम लागलेला असताना नवनीत राणा यांनी जो उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी या ठिकाणी प्रचाराचा श्रीगणेश केल्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये विविध चर्चेला या ठिकाणी उधाण आलेलं आहे। एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी मेळघाटामध्ये असे 50 पेक्षा जास्त प्रचार या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे। याच प्रचाराच्या माध्यमातून जे त्यांनी 5 वर्षामध्ये केलेले विकास कामाचं जे आहे संपूर्ण जे माहिती आहे आदिवासी बांधवांपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा या ठिकाणी नवनीत राणा यांचा प्रयत्न आहे। मात्र अशा प्रकारे रथ या ठिकाणी तयार करण्यात आले राजकीय वर्तुळात मात्र मोठी या चर्चेला उधाण आलेलं आहे। लागवी, निश्चित सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।